अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे। शनिवारच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्याने आपलं नशीब बदलून जाईल आणि जीवनातील सर्व अडचणी, त्रासातून, गरिबीतून आपली मुक्तता होईल। पैशाच्या अडचणी या दूर होतील। चहूबाजूने पैसा, धन, संपत्ती ही येऊ लागेल। असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आपल्या संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे। पिंपळाचे झाड हे प्राचीन काळापासून भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे। असं मानलं जातं की या पिंपळाच्या झाडाचे दर्शन व पूजन केल्याने दीर्घ आयुष्य आणि समृद्धी व्यक्तीला प्राप्त होते। परंतु तुम्हाला हे माहीत आहे का, आज शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व सांगितले गेले आहे। जर आपण शनिवारी पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर आपल्याला शनिदेव प्रसन्न होतात। सोबतच भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। या दिवशी पिंपळाचे पूजन आणि या झाडाला 7 प्रदक्षिणा घातल्याने शनिपीडा दूर होतेच, सोबतच जीवनातील सगळ्या अडचणी या देखील दूर होतात। आणि त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं, जर आपण या पिंपळ वृक्षाखाली शनिवारच्या दिवशी हनुमानाची पूजा केली तर सर्व वाईट संकटापासून आपली मुक्तता होते। हे पिंपळाचे झाड जे आहे ते ब्रह्मस्थान असून यामुळे सात्विकता वाढते आणि नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि म्हणूनच आपल्याला शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। जर आपलं नशीब आपल्याला कोणत्याही कामामध्ये साथ देत नसेल तर नेहमी आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल, भरपूर दिवसापासून मनात इच्छा आहे परंतु ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही, सतत घरामध्ये अडचणी येत असेल, वारंवार तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, मग हा त्रास मानसिक असेल किंवा शारीरिक असेल किंवा शत्रू त्रास होत असेल, तर आपली घरातील दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल, पैशाला पैसा लागत नसेल, यामुळे घरामध्ये गरिबी आलेली असेल तर तुम्हाला हा उपाय शनिवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। कारण या पिंपळ वृक्षाला देववृक्ष मानलं गेलेले आहे। तुम्हाला हा उपाय शनिवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता। उपाय हा अतिशय सोपा आहे, खूप प्रभावी आहे। आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। या कलशामध्ये चमचाभर तुम्हाला काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं तुम्हाला कुंकू या कलशामध्ये टाकायचं आहे। हे पाणी घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे। हे जल गोलाकार फिरून तुम्हाला अर्पण करायचं आहे। ते तुम्हाला असं गेलं की तुम्हाला टाकायचं नाही आहे, तुम्हाला गोलाकारामध्ये ते तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। त्या कलशामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी ठेवायचं आहे, पूर्ण पाणी तुम्हाला टाकायचं नाही, थोडंसं पाणी तुम्हाला ठेवायचं आहे, अर्धी वाटी तुम्हाला पाणी त्यामध्ये ठेवायचं आहे। या झाडाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। या झाडाला प्रदक्षिणा मारताना हा मंत्र म्हणा, ओम रामदूताय नमः, ओम रामदूताय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। 7 प्रदक्षिणा तुम्हाला पिंपळ वृक्षाला मारायच्या आहेत। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला या झाडाला प्रार्थना करायची आहे। तुमच्या ज्या अडचणी आहेत या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि कलशातलं उरलेलं पाणी घरी घेऊन यायचं आहे। तिथे खाली पडलेलं पान आहे ते खाली झाडाच्या खाली जर पडलेलं पान असेल तर तुम्हाला एक पान तुम्हाला घ्यायचं आहे, त्या कलशामध्ये टाकायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे। घरी आल्याच्या नंतर त्या पाण्याने ते पाणी तुम्हाला घरभर शिंपडायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मकता, अलक्ष्मी, पितृदोष हे घरातून नष्ट होतील। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळी जी तिन्ही सांजेची वेळ असते त्या वेळेला तुम्हाला मोहरीचं तेलाचा दिवा घ्यायचा आहे
आणि तुम्ही ज्या वृक्षाला पाणी अर्पण केलेलं होतं त्या वृक्षाखाली तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्हाला जायचं आहे, जी लक्ष्मी येण्याची वेळ असते. आणि आपण जर तिथे दिवा लावला तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. हा उपाय केल्याने घरातील गरिबी आणि दरिद्री घरातून निघून जाते आणि जीवनातील अनेक अडचणी या दूर व्हायला आपल्याला मदत मिळते. आता बघा, तुमच्याकडे जर मोहरीचं तेल जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही दिवा लावायला तुमच्या घरामध्ये जे तेल आहे तेच तेल तुम्हाला घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी तुम्हाला काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी, तुमच्याकडे जे मोहरी आहे ती त्या तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे. ती तुम्ही जे दिव्यामध्ये तेल घेतलेलं आहे ना त्या तेलामध्ये टाकायची आहे तुम्हाला. आणि तुम्ही त्या तेलाचा दिवा लावला तरीही चालते. जर मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही काय करा, दिवा लावताना पिंपळाच्या झाडाच्या खाली तुम्हाला त्याच्यामध्ये पिवळी किंवा तुम्हाला काळी मोहरी टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. सायंकाळच्या वेळेस जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा तिथे जाऊन लावायचा आहे. ज्या वृक्षाला तुम्ही पाणी अर्पण केलेलं आहे त्या वृक्षाखाली तुम्हाला जाऊन हे दिवा लावून घरी यायचं आहे. हा उपाय अत्यंत फलदायी आहे, त्यामुळे तुम्हाला आवर्जून करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.